मित्रांनो, आपण आयुष्यभर खूप काही सहन केलं आहे. जबाबदाऱ्या, कुटुंब, मुलं, समाज, आरोग्य, ताण आणि आता आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्याला केवळ 2च गोष्टी हव्या आहेत. शांत मन आणि शांत झोप. पण खरं सांगू का? आजकाल शांत झोप हीच सर्वात मोठी समस्या बनली आहे. रात्री आपण थकलेले असतो, शरीर दमलेले असते, डोळे मिटलेले असतात, पण मेंदू थांबत नाही. काळजी, आठवणी, विचारांची गर्दी आणि मग घड्याकडे बघितले तर रात्रीचे 12, 1, 2 आणि झोप काहीच लागत नाही. आणि जरी झोप लागली तरी मध्येच तुटते. कधी लघवीची इच्छा, कधी पायात गोळा येतो, कधी सांधे दुखतात, कधी छातीत धडधड जाणवते आणि पुन्हा आपण जागे होतो. मग आपण विचार करतो, हे काय चाललंय? माझं शरीर मला विश्रांती का देत नाही? काही लोक झोपेची औषधे घेतात, काही मोबाईल पाहत राहतात, काही छताकडे पाहत रात्रभर विचार करत पडून राहतात. जर मी आपल्याला सांगितलं की झोप पटकन येण्यासाठी एक अगदी सोपा, स्वस्त, घरी बसून करता येणारा आणि कोणतेही दुष्परिणाम नसलेला उपाय आहे, जो आपल्या आजी आजोबांच्या काळात खूप वापरला जायचा, पण आज आपण विसरलो आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, हा उपाय केवळ झोप लागत नाही, तर संपूर्ण शरीर शांत करते, ताण कमी करते, रक्ताभिसरण सुधारते, मेंदूला रिलॅक्स करते आणि आपल्या संपूर्ण आरोग्यावर जादू करते. तो उपाय म्हणजे रात्री झोपण्याआधी पाय गरम पाण्यात बुडवणे. हो, इतकंच. पण थांबा, आपण कदाचित विचार करत असाल, अरे हे तर साधं आहे, यात खास काय? पण खरी गोष्ट अशी आहे की आपल्याला हा उपाय माहीत आहे, पण यामागचं रहस्य माहीत नाही. पाय आणि झोपेचा संबंध आपण समजलात, पण आपण हा उपाय आयुष्यभर विसरणार नाही. कारण पाय म्हणजे फक्त पाय नाहीत. पाय हे आपल्या शरीराचे दुसरे हृदय आहे. होय, आपल्या पायांमध्ये शेकडो नसा आहेत, जे थेट मेंदूशी जोडलेले असतात. म्हणूनच पाय थंड असतील तर झोप शांत लागत नाही. पाय ताणलेले असतील तर मन ताणलेले राहते. पाय गरम असतील तर मेंदूला सिग्नल जातो, सुरक्षित आहे, आता झोप येऊ दे. म्हणूनच पाय गरम पाण्यात बुडवलं की रक्ताभिसरण वाढते, स्नायू सैल पडतात, नसांवरील ताण कमी होतो, मेंदूला रिलॅक्सेशन सिग्नल दिला जातो आणि शरीर नैसर्गिक झोप मोडमध्ये जाते. हा उपाय म्हणजे आपल्या मेंदूला सांगणे आहे की आता विश्रांती आपण घेऊ शकतो. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे यात औषध नाही, साईड इफेक्ट्स नाहीत, खर्च नाही, फक्त थोडा वेळ. पण या उपायाचा परिणाम किती खोलवर आहे ते आपण पुढे समजणार आहोत. आणि ते ऐकल्यावर आपण विचार कराल, मी इतकी वर्ष हा उपाय का केला नाही? आपण आता हा उपाय का करतो हे समजलो. पण खरी जादू पुढे आहे. कारण अनेक लोक म्हणतात, झोप न लागण्याचं कारण मेंदू आहे. काही प्रमाणात खरं आहे, पण सगळं नाही. कारण वैज्ञानिक सांगतात की झोप सुरू होते ते मेंदूत नाही, शरीरात. जेव्हा आपल्या शरीराचं तापमान थोडंसं उबदार होतं आणि मग थोडंसं कमी होतं, तेव्हा शरीर झोपेचा सिग्नल मेंदूकडे पाठवते. आणि आपण काय करतो? झोपायच्या आधी मोबाईल वापरतो, टीव्ही पाहतो, एसी लावतो, थंडगार पाणी पितो. म्हणजे जे जे करू नये तेच करतो. पण पाय गरम पाण्यात बुडवलं की शरीराचं तापमान संतुलित होते आणि मग शरीर स्वतःहून झोपेचे बटन ऑन करते. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे हा उपाय मेंदूला सगळ्यात जास्त शांत करतो. आणि आपल्या पायांमध्ये रिफ्लेक्स पॉइंट्स असतात, जे थेट मेंदू, हृदय, पचनसंस्था, श्वसनसंस्था, हार्मोन्स यांच्याशी जोडलेले असतात. म्हणूनच पायात तेल मालिश केली तर डोकं शांत होतं. म्हणूनच पायात वेदना असतील तर मन चिडचिडतं. म्हणूनच मंदिरात लोक पाय धुवून देवघरात जातात. ही फक्त शुद्धी नाही, ही ऊर्जा जागृत करण्याची पद्धत आहे. आता एक छोटा प्रश्न, आपण कधी विचार केला आहे का की आपल्या आजी आजोबा इतके शांत, स्थिर आणि निरोगी का होते? कारण त्यांची झोप उत्तम होती. आणि त्यांची झोप उत्तम का होती? कारण ते रोज झोपायच्या आधी पाय धुत असत, अनेकदा गरम पाण्यात. आज आपण या जुन्या पद्धतीला थेरपी म्हणतो, डिटॉक्स म्हणतो, सेल्फ केअर म्हणतो, पण हे आपल्या संस्कृतीत आधीपासून आहे. आता पहा मित्रांनो, पूर्ण दिवस आपल्या पायांवर किती ताण येतो. आपण चालतो, बसतो, उभं राहतो आणि संपूर्ण शरीराचे वजन पायांवर असते. त्यामुळे दिवसाच्या शेवटी पाय थकतात. हा थकवा जर आपण पायांमधून काढला नाही, तर तो थकवा शरीरात जातो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. याला म्हणतात रेसिड्युअल स्ट्रेस. आणि
हा ताणच आपल्याला झोपू देत नाही. पण आपण झोपण्याआधी पाय गरम पाण्यात बुडवले तर हा ताण पायांतून बाहेर पडतो, मेंदूपर्यंत पोचतच नाही आणि मग शरीर शांत आणि मग झोप आपोआप येते. आता आपण थेट फायदे बघूया. झोप 50% लवकर लागते. झोप खोल आणि ताजेतवाने होते. रात्री मध्येच उठण्याची समस्या कमी होते. मेंदूतील ताण व चिंता कमी होते. पायातील सूज, वेदना गोळे जातात. रक्ताभिसरण सुधारते. रक्तदाब नियंत्रित राहतो. हार्मोन्स बॅलन्स होतात. हृदयावरील ताण कमी होतो. पचन सुधारते. संपूर्ण शरीर रिलॅक्स होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. वयोमानानुसार येणारी अनिद्रता कमी होते. आता प्रश्न, कसे करायचे? सोपी पद्धत पण योग्य पद्धत. स्टेप 1, एक टब किंवा बादली घ्या. त्यात गुडघ्याखालीपर्यंत पाय पुरतील इतकं गरम पाणी घाला. गरम म्हणजे तुम्हाला सहन होईल इतके उबदार. नंबर 3, त्यात थोडं मीठ घातलं तर अजून चांगलं. मीठ शरीरातील सूज आणि निगेटिव्ह एनर्जी काढते. नंबर 4, 10 ते 15 मिनिटे पाय बुडवा आणि काहीही विचार करू नका. फक्त शांत बसा. स्टेप 5, पाय बाहेर काढल्यानंतर पाय टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या. त्याच्यानंतर थोडं तेल किंवा तूप लावून हलकी मसाज करा आणि थेट बेडवर झोपण्यासाठी जा. फोन नाही, टीव्ही नाही, ताण नाही आणि झोप लगेच. पण थांबा, अजून एक रहस्य आहे. कारण काही लोक हा उपाय करतात पण पूर्ण परिणाम मिळत नाही. कारण त्यांनी हा उपाय केला पण एक वेळ चुकीचा होता. हा उपाय झोपण्याच्या अगदी आधी करायचा आहे. 30-40 मिनिटे आधी नाही. झोपण्यापूर्वी 5-10 मिनिटापूर्वीच. कारण पाय गरम पाण्यात बुडवल्यावर शरीर रिलॅक्स होते आणि त्या आरामदायक क्षणावर आपण लगेच झोपेत गेलो तर परिणाम जबरदस्त होतो. आता एक मजेशीर पण धक्कादायक सत्य. औषध झोप आणतात ही कल्पना चुकीची आहे. औषध बेशुद्धी आणतात. नैसर्गिक झोप आणि औषधाची झोप वेगळी असते. औषधानंतर उठल्यावर थकवा असतो. पाय गरम पाण्यात बुडवल्यावर झोप नैसर्गिक येते आणि सकाळी उठल्यावर ताजे तवाने वाटते. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील 3 गोष्टी सुधारल्या तर वय काही फरक पडत नाही. झोप, पचन आणि मन. आणि झोप सुधारायची सुरुवात पायांपासून होते. जर मी तुम्हाला सांगितले की हा साधा उपाय तुमचं हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, नैराश्य आणि अकाली मृत्यू यापासून रक्षण करू शकतो तर होय मित्रांनो, कारण झोप ही मदर ऑफ हिलिंग आहे आणि पाय गरम पाण्यात बुडवले तर झोप अजून सुंदर लागते. मग आज रात्रीपासून सुरुवात करणार ना? आपण झोपेची वेळ सुधारली, पण अजून एक चूक आपण रोज करतो जी आपल्या आरोग्याला हळूहळू नष्ट करते आणि ती आपण लक्षही देत नाही. आणि ती चूक आहे रात्री उशिरा जेवण करणे. होय मित्रांनो, डॉक्टर थेट सांगतात रात्री उशिरा खाणे म्हणजे शरीरावर हळूहळू विष परिणाम करण्यासारखं आहे. जर आपण हे थांबवलं नाही तर पचन बिघडते, चरबी वाढते, साखर वाढते, हृदय कमजोर होते, झोप बिघडतेच आणि आयुष्य कमी होते. मित्रांनो, तो व्हिडिओ बघायचा असेल तर येथे क्लिक करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या